नमस्कार मंडळी. आषाढ महिन्यात प्रत्येक घरात आखाड केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, एक असा दिवस असतो जेव्हा आखाड करणे शास्त्रानुसार टाळावे असे मानले जाते. आणि जर चुकून त्या दिवशी देवांना आखाडाचा नैवेद्य दाखवला तर त्याचे काय परिणाम होतात. आखाड ही केवळ परंपरा आहे की त्यामागे एखादे गूढ धार्मिक रहस्य दडलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आखाडाचा संपूर्ण इतिहास, त्यामागील शास्त्र, योग्य दिवस, नैवेद्य दाखवण्याची अचूक पद्धत आणि अनेकांना माहिती नसलेली महत्त्वाची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी कदाचित आजवर तुम्ही इतक्या सविस्तरपणे सांगितलेली नसेल. नमस्कार मंडळी. आषाढ महिना सुरू झाला की अनेक घरांमध्ये आखाडाची तयारी सुरू होते. कुठे गोडधोड बनवले जाते, कुठे देवांना विशेष नैवेद्य अर्पण केला जातो, तर कुठे वडीलधारी मंडळी सांगतात आज आखाड आहे, आज हे करायचे नाही किंवा आजचा नैवेद्य दाखवायचा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या परंपरेचा उगम नेमका कुठे आहे? आखाड म्हणजे नक्की काय? तो आषाढात का केला जातो आणि शास्त्रात त्याचा नेमका उल्लेख आहे का? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भारत हा परंपरा, श्रद्धा आणि संस्कृतीने समृद्ध असा देश आहे. आपल्या प्रत्येक सणामागे, प्रत्येक व्रतामागे आणि प्रत्येक धार्मिक कृतीमागे काही ना काही आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक कारण असते. काही परंपरा थेट धर्मग्रंथात सापडतात, तर काही लोक परंपरेतून पिढ्यानपिढ्या पुढे आल्या आहेत. आखाड ही त्यापैकीच एक महत्त्वाची परंपरा आहे. विशेषतः महाराष्ट्रातील अनेक भागात आषाढ महिन्यात आखाड केला जातो. प्रत्येक घरात त्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते, पण त्यामागील भावना एकच असते: देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि घरात सुख, समृद्धी व अन्नधान्यांची कधीही कमतरता भासू नये अशी प्रार्थना करणे. आषाढ महिना हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात पावसाळ्याची सुरुवात झालेली असते. शेतकरी नव्या पेरणीला सुरुवात करतो. पृथ्वी नवजीवन धारण करते. निसर्ग हिरवागार होतो. म्हणून हा महिना केवळ शेतीचा नसून श्रद्धा, संयम आणि भक्तीचा महिना मानला जातो. याच महिन्यात अनेक धार्मिक उत्सव येतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यानंतर चातुर्मास सुरू होतो. या काळात अनेक जण व्रत, जप, दान आणि सात्विक जीवनाचा संकल्प करतात. याच पार्श्वभूमीवर आखाडाची परंपरा अधिक अर्थपूर्ण वाटते, कारण ही परंपरा केवळ गोड पदार्थ बनवण्यापुरती मर्यादित नाही, तर देवाला प्रथम अर्पण करून नंतर कुटुंबांचे प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची ही भावना आहे. आता प्रश्न असा पडतो की आखाड म्हणजे नेमके काय? आखाड हा शब्द वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबात आषाढ महिन्यात विशिष्ट दिवशी गव्हाचे पीठ, गूळ, तूप, तांदूळ किंवा इतर सात्विक पदार्थ वापरून विशेष नैवेद्य तयार केला जातो. काही ठिकाणी पिठाचे पदार्थ, तर काही ठिकाणी लापशी, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने तयार केलेला गोड प्रसाद देवांना अर्पण केला जातो. त्यालाच अनेक भागात आखाड असे म्हटले जाते. ही परंपरा प्रत्येक समाजात किंवा प्रत्येक प्रदेशात एकसारखी आढळत नाही. त्यामुळे आखाडाची पाककृती आणि पद्धत स्थानिक परंपरेनुसार बदलू शकते. म्हणूनच आपल्या घरातील ज्येष्ठांनी ज्या पद्धतीने ही परंपरा जपली आहे तिला महत्त्व दिले जाते. अनेक लोक असा समज करून घेतात की आखाड न केल्यास काही अनिष्ट घडते, पण धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर मुख्य महत्त्व श्रद्धेला आहे. देवाप्रती प्रेम, कृतज्ञता आणि सात्विक भावनेने अर्पण केलेला नैवेद्य हेच सर्वात मोठे पूजन मानले जाते. आपल्या धर्मात एक सुंदर विचार सांगितला आहे: भगवंताला वस्तूची किंमत महत्त्वाची नसते, तर भक्ताच्या भावनेचे मूल्य महत्त्वाचे असते. म्हणूनच साधा गूळ, दूध किंवा फळही भक्तिभावाने अर्पण केले तर तेही देवाला प्रिय मानले जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की परंपरा काहीच महत्त्व नाही. परंपरा या सर्व समाजाच्या सांस्कृतिक स्मृती असतात. त्या आपल्याला आपल्या पूर्वजांशी जोडून ठेवतात.
त्यामुळे आखाडासारख्या परंपरांकडे अंधश्रद्धा म्हणून किंवा भीतीने न पाहता श्रद्धा आणि समजूतदारपणाने पाहणे अधिक योग्य ठरते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक घरात या परंपरा हळूहळू कमी होत आहेत. नवीन पिढीला आखाड म्हणजे काय एवढे सुद्धा माहिती नसते. त्यामुळे अशा परंपरांची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर आखाड इतका पवित्र आहे तर तो कोणत्याही दिवशी करता येतो का? की शास्त्रानुसार काही दिवस असे असतात जेव्हा आखाड करणे टाळावे आणि लोक म्हणतात तसा हा दिवस चुकला तर चालत नाही किंवा या दिवशी आखाड करू नये. यामागे नेमके सत्य काय आहे? याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. त्यामध्ये शास्त्र, लोकपरंपरा आणि पंचांग यांचा संबंध समजून घेऊ. तसेच आषाढ महिन्यात आखाड करण्यासाठी योग्य दिवस कोणता मानला जातो? आषाढातील आखाड शास्त्रानुसार योग्य दिवस, नैवेद्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व. आषाढाला आखाड कधी करावा आणि कधी टाळावा? शास्त्र, पंचांग आणि लोकपरंपरेतील सत्य. मित्रांनो, मागील भागात आपण जाणून घेतले की आखाड ही केवळ एक खाद्य परंपरा नसून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक सुंदर सांस्कृतिक परंपरा आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आखाड नेमका कधी करावा आणि कोणत्या दिवशी तो टाळावा? हा प्रश्न दरवर्षी हजारो लोक विचारतात. काही जण म्हणतात आषाढ अमावास्येला आखाड करू नये, काहींच्या मत असते एकादशीच्या दिवशी आखाड करू नये, तर काही ठिकाणी विशिष्ट वार किंवा तिथी टाळण्याची परंपरा आहे. पण यामागे नेमके शास्त्र काय सांगते? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे आवश्यक आहे. धर्मग्रंथांमध्ये आखाड या नावाने सर्वत्र एकसारखा आणि सर्व हिंदूंना लागू असा नियम दिलेला आढळत नाही. आखाड ही मुख्यतः महाराष्ट्रातील लोकपरंपरा आहे. त्यामुळे यांचे नियम अनेकदा स्थानिक रूढी, कुटुंबाची परंपरा आणि पंचांगानुसार ठरतात. म्हणूनच एका गावात जो दिवस योग्य मानला जातो तो दुसऱ्या गावात वेगळा असू शकतो. हे चुकीचे नसून भारतीय संस्कृतीतील विविधतेचे उदाहरण आहे. आता प्रश्न येतो, मग योग्य दिवस कसा ठरवला जातो? पूर्वी गावातील पुरोहित, ज्योतिषी किंवा घरातील ज्येष्ठ मंडळी पंचांग पाहून शुभ तिथी निश्चित करत असत. त्यामध्ये तिथीवार, नक्षत्र, घरातील कुलाचार, स्थानिक परंपरा. म्हणूनच प्रत्येक घराचा आखाड एकाच दिवशी असेलच असे नाही. काही दिवस का टाळले जातात? आषाढ अमावस्या, देवशयनी एकादशीचा दिवस, काही घरांमध्ये घरातील अशीच किंवा सुतकाचा काळ, कुटुंबाच्या कुलाचारात निषिद्ध मानलेले दिवस. मात्र हे नियम सर्वांसाठी समान आहेत असे म्हणता येत नाही. देवशयनी एकादशीपूर्वी आखाड केला जातो तर काही भागात त्यानंतर. त्यामुळे स्वतःच्या घरातील परंपरेलाच प्राधान्य देणे योग्य ठरते. मग लोक म्हणतात ते आखाड टाळावा म्हणजे काय? यामागे धार्मिक विचारापेक्षा व्यवहाराचा भागही आहे. पूर्वी आषाढ महिन्यात पावसामुळे शेतीची कामे सुरू असत. घरातील सर्वजण कामात व्यस्त असत. अशा वेळी काही विशिष्ट दिवस धार्मिक कार्यासाठी राखून ठेवले जात. त्यामुळे काही दिवस आखाड न करण्याची प्रथा पडली. हळूहळू तीच परंपरा पुढील पिढीकडे गेली आणि अनेकांनी तिला शास्त्र समजले. यातूनच आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजते, प्रत्येक लोकपरंपरा ही धर्मशास्त्रातील सक्तीचा नियम असतेच असे नाही. धर्मशास्त्रात श्रद्धेला महत्त्व देते तर लोकपरंपरा सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख जपते. पंचांगाचे महत्त्व. आजही अनेक कुटुंबे पंचांग पाहूनच आखाडाचा दिवस ठरवतात. कारण पंचांगामध्ये तिथी, नक्षत्र, योग, करण आणि शुभ मुहूर्त यांचा विचार केलेला असतो. जर आपल्या घरात दरवर्षी पंचांगानुसार आखाड करण्याची पद्धत असेल तर तीच परंपरा पुढे चालू ठेवावी. जर अशी परंपरा नसेल तर आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ किंवा जाणकार पुरोहितांचा सल्ला घेऊन दिवस निश्चित करणे योग्य ठरेल. एक महत्त्वाचा गैरसमज. काही लोक म्हणतात त्या दिवशी आखाड केला तर देव रागवतात. परंतु सनातन धर्माचा मूलभूत विचार असा आहे की भगवंत भक्ताच्या भावनेचा प्रतिसाद देतात. शुद्ध मन, सात्विक अन्न आणि श्रद्धेने केलेले पूजन हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. म्हणून कोणत्याही परंपरेचे पालन करताना भीतीच नव्हे तर श्रद्धेने करावे. आखाडाचा दिवस ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? आपल्या घरातील जुनी परंपरा कोणती आहे ते जाणून घ्या.
पंचांगाचा आधार घ्या. घरातील कुलदेवताच्या परंपरेचा आदर करा. स्वच्छता आणि सात्विकता राखा. शक्यतो संपूर्ण कुटुंबाने एकत्र पूजा करा. यामुळे परंपरेचा खरा उद्देश पूर्ण होतो. एक सुंदर प्रसंग. एका गावात 2 भाऊ राहत होते. मोठा भाऊ प्रत्येक वर्षी अत्यंत शिस्तीने आखाड करत असे. लहान भाऊ शहरात राहत असल्याने त्याला योग्य दिवस जमत नसे. एक वर्ष त्याने गावात येऊन मोठ्या भावाला विचारले, दादा, जर माझ्याकडून एक दिवस पुढे मागे झाला तर देव रागवतील का? मोठा भाऊ हसला आणि म्हणाला, देवाला तुझा दिवस महत्त्वाचा नाही रे, तुझा भाव महत्त्वाचा आहे. पण आपल्याला पूर्वजांनी जी परंपरा दिली आहे तिचा आदर म्हणून आपण शक्य तितके योग्य पद्धतीने तो पाळतो. हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे. परंपरा जपा, पण तिचा अर्थ समजून जपा. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आखाडाचा नैवेद्य नेमका कसा तयार करावा? कोणत्या पदार्थाचा वापर करायचा? देवांना नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत कोणती? पण तिचा अर्थ समजून जपा. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आखाडाचा नैवेद्य नेमका कसा तयार करायचा? कोणत्या पदार्थांचा वापर करायचा? देवांना नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत कोणती? प्रथम कोणत्या देवतेला अर्पण करायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर कोणते नियम पाळायचे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. मी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करून पुढे जातो. आखाडाची पद्धत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये बदलते आणि सर्व कुटुंबांसाठी एकच शास्त्रोक्त विधी निश्चित केलेला नाही. त्यामुळे खालील मजकुरात लोकपरंपरा आणि सर्वसाधारण पूजेची पद्धत यांचा आधार घेतला आहे. ज्या ठिकाणी कुटुंबाची किंवा कुलाचाराची वेगळी पद्धत असेल तिला प्राधान्य द्यावे. आखाडातील आखाड, शास्त्रानुसार योग्य दिवस, नैवेद्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व. आखाडाचा नैवेद्य देवांना कधी आणि कसा दाखवावा, संपूर्ण पूजाविधी. मित्रांनो, आखाडाचा दिवस ठरला, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, देवांना आखाडाचा नैवेद्य नेमका कधी दाखवायचा? सकाळी की संध्याकाळी? कोणत्या देवतेपासून सुरुवात करायची? आणि अशी कोणती छोटी एक गोष्ट आहे जी अनेकांच्या हातून नकळत होते? आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेणार आहोत. सनातन धर्मात प्रत्येक नैवेद्यामागे एक सुंदर भावना आहे. आपण जे अन्न खातो ते प्रथम ईश्वराचे आहे. ही कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी देवांना नैवेद्य अर्पण केला जातो. आखाडाचाही मूळ उद्देश हाच आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की घरात बनवलेला पहिला घास देवाचा, त्यानंतर कुटुंबाचा. म्हणूनच आखाडाचा नैवेद्य प्रथम देवांना अर्पण करण्याची परंपरा आजही अनेक घरात जपली जाते. पूजेची तयारी. आखाडाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास स्वच्छ किंवा पारंपरिक वस्त्र परिधान करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून रांगोळी काढावी आणि देवतांना फुले, हार किंवा तुळशीपत्र अर्पण करावे. यानंतर दिवा लावावा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा दोन्ही चालतात. धूप आणि उदबत्ती लावून वातावरण सात्विक करावे. आखाडाचा नैवेद्य. महाराष्ट्रातील अनेक भागात आखाडासाठी गहू, तांदूळ, तूप, तांदूळ किंवा स्थानिक परंपरेनुसार इतर सात्विक पदार्थ वापरले जातात. काही घरात लापशी, काही ठिकाणी गोड पोळी किंवा गव्हाच्या पिठाचा प्रसाद तयार केला जातो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य शुद्ध मनाने, स्वच्छतेने आणि सात्विकतेने तयार करावा. नैवेद्य कधी दाखवावा? अनेक घरांमध्ये सकाळच्या पूजेनंतर किंवा दुपारच्या देवपूजेच्या वेळी नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. काही कुटुंबांमध्ये विशिष्ट मुहूर्त किंवा ठरलेली वेळ पाळली जाते. जर आपल्या घरात पूर्वापार चालत आलेली विशिष्ट वेळ असेल तर त्याच वेळेचे पालन करणे योग्य ठरेल. प्रथम कोणत्या देवतेला नैवेद्य? सर्वसाधारण पूजेच्या क्रमात अनेक कुटुंबे प्रथम श्री गणेशाचे स्मरण करतात. त्यानंतर घरातील कुलदैवत श्री विष्णू, महादेव, देवी, श्री विठ्ठल, रुक्मिणी किंवा ज्या देवतेची घरात उपासना केली जाते त्या देवतेला नैवेद्य अर्पण केला जातो. काही घरात प्रथम तुळशी मातेला नमस्कार करून नंतर देवघरातील देवतांना नैवेद्य दाखवला जातो. हा क्रम स्थानिक परंपरेनुसार बदलू शकतो. नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत. नैवेद्य स्वच्छ ताटात किंवा पानात वाढावा. त्यासोबत स्वच्छ पाण्याचा तांब्या किंवा वाटी ठेवावी. देवासमोर ताट ठेवून हात जोडावेत. मनात किंवा मोठ्याने प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, तुझ्या कृपेने हे अन्न आम्हाला प्राप्त झाले आहे. आम्ही भक्तिभावाने हा नैवेद्य तुला अर्पण करीत आहोत. आमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेव. सर्वांना आरोग्य, समाधान आणि समृद्धी दे. यानंतर काही क्षण शांत बसून देवाचे स्मरण करावे. नैवेद्य दाखवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. पूजेदरम्यान शक्यतो
घेतो मन शांत ठेवावे. देवांना अर्पण करण्यापूर्वी नैवेद्य चाखू नये. अन्न स्वच्छ आणि सात्विक असावे. देवांना अर्पण केल्यानंतरच तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा. संपूर्ण कुटुंबाचे प्रसाद वाटून घ्यावा. आखाडाचा खरा अर्थ अनेकांना वाटते की आखाड म्हणजे फक्त गोड पदार्थ बनवणे, पण आपल्या पूर्वजांच्या दृष्टीने तो दान, कृतज्ञता आणि सामायिकरणाचा उत्सव होता. पूर्वी गावामध्ये आखाडाच्या दिवशी शेजाऱ्यांना प्रसाद दिला जाई, गरजू लोकांना अन्नदान केले जाई आणि घरात आलेल्या पाहुण्यांचा सन्मान केला जाई. कारण देवाला अर्पण केलेले अन्न सर्वांसोबत वाटले की त्याचे पुण्य अधिक वाढते, अशी लोकमान्यता होती. एक प्रेरणादायी कथा. एका गावात एक वृद्ध आजी राहत होती. तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. आखाडाच्या दिवशी तिच्याकडे गोडधोड करण्यासाठी फारसे काहीच नव्हते. तिने थोडासा गूळ, थोडे तूप आणि गव्हाचे पीठ वापरून छोटासा प्रसाद तयार केला. तिने देवासमोर तो ठेवला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, देवा, माझ्याकडे एवढेच आहे, हे प्रेमाने स्वीकार. पूजा संपल्यानंतर तिने तो प्रसाद शेजारच्या मुलांमध्ये वाटला. गावातील एक ज्ञानी व्यक्ती म्हणाली, आज या आजीने आखाडाचा खरा अर्थ जगाला शिकवला. मोठा नैवेद्य नव्हे, तर मोठा भाव देवाला प्रिय असतो. याच कारणामुळे आपल्या संतांनीही भक्तीमध्ये भावना सर्वात श्रेष्ठ मानली आहे. म्हणूनच आखाडाच्या दिवशी फक्त पूजा करून थांबू नका. शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या, पक्ष्यांसाठी धान्य ठेवा किंवा गायीला चारा द्या. अशा कृतींमधूनही ईश्वर भक्ती व्यक्त होते. परंतु अजून एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, आखाडामागील मूळ कथा काय आहे? ही लोकपरंपरा नेमकी कशी सुरू झाली? तिचा शेती, पाऊस आणि आषाढ महिन्याशी काय संबंध आहे? आणि आपल्या पूर्वजांनी ही परंपरा इतक्या श्रद्धेने का जपली? या सर्व प्रश्नांची रंजक आणि भावपूर्ण माहिती आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. आखाडातील आखाड, शास्त्रानुसार योग्य दिवस, नैवेद्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व, आखाडामागील कथा, परंपरा आणि त्यामागील खरा सांस्कृतिक अर्थ. मित्रांनो, प्रत्येक परंपरेमागे एक कथा असते, प्रत्येक रूढीमागे एक अनुभव असतो आणि प्रत्येक श्रद्धेमागे आपल्या पूर्वजांचे जीवन दर्शन दडलेले असते. आखाडाची परंपराही याला अपवाद नाही. पण आखाडाची सुरुवात नेमकी कशी झाली? कोणत्या घटनेतून या परंपरेचा जन्म झाला? आज आपण याचा विषयाचा वेध घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. आखाडाबाबत एकच सर्वसामान्य पौराणिक कथा धर्मग्रंथात दिलेली आढळत नाही. महाराष्ट्रातील अनेक भागात ही परंपरा लोकसंस्कृतीतून विकसित झाली आहे. त्यामुळे प्रदेशानुसार तिच्याशी संबंधित कथा आणि समजुती वेगवेगळ्या असू शकतात. परंतु सर्व कथांचा मूळ संदेश एकच आहे. निसर्गाबद्दल कृतज्ञता, देवावरील श्रद्धा आणि अन्नाचा आदर. पावसाळा आणि नवजीवन. आषाढ महिना म्हणजे पावसाचे आगमन. ज्येष्ठ महिन्याच्या कडक उन्हानंतर जेव्हा काळे ढग आकाशातून दाटून येतात, तेव्हा संपूर्ण सृष्टी नवजीवन अनुभवते. पहिला पाऊस पडतो. कोरडी पडलेली जमीन सुगंधाने दरवळते. नद्या, ओढे, विहिरी भरू लागतात. शेतकरी आनंदाने नांगर हातात घेतो आणि या दिवसात आपल्या पूर्वजांना देवाचे आभार मानण्यासाठी काही विशेष परंपरा सुरू केल्या. त्यापैकी एक म्हणजे आखाड, पूर्वजांची जीवनशैली. आज आपल्याला बाजारात वर्षभर धान्य, फळे आणि भाज्या सहज मिळतात. परंतु काही शतकांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. लोकांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून होते. जर पाऊस वेळेवर पडला तर वर्षभर अन्न मिळायचे. जर पाऊस कमी झाला तर दुष्काळ आणि उपासमार ओढवायची. म्हणूनच पावसाच्या प्रारंभी देवाचे स्मरण करून अन्नाचा पहिला मान ईश्वराच्या देण्याची परंपरा निर्माण झाली. आखाड म्हणजे कृतज्ञतेचा उत्सव. आपल्या पूर्वजांना माहिती होते, आपण अन्न तयार करत नाही, आपण फक्त शेती करतो. अन्न निर्माण करण्याची शक्ती परमेश्वराने निसर्गाला दिली आहे. म्हणूनच त्यांनी प्रत्येक धान्याच्या दाण्याकडे प्रसाद म्हणून पाहिले. गव्हाचा दाणा, तांदळाचा दाणा, गुळाचा गोडवा, तुपाची शुद्धता, या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी ईश्वराचे अस्तित्व अनुभवले. यातूनच आखाडाचा जन्म झाला. एका गावात शामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती. एका वर्षी दुष्काळ पडला. पिके जळून गेली. घरात अन्नाचा एकही दाणा उरला नाही. शामू रोज देवळात जाऊन म्हणायचा, देवा, माझ्या मुलांना उपाशी ठेवू नको. काही दिवसांनी आषाढ महिना सुरू झाला.
एके दिवशी गावात जोरदार पाऊस पडला. कोरडी पडलेली जमीन पुन्हा जिवंत झाली. शामूने पुन्हा पेरणी केली. यावेळी पीक इतके भरघोस आले की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. पीक घरात आणल्यानंतर त्याच्या पत्नीने विचारले, आज आपण काय करू? शामू हसत म्हणाला, सर्वप्रथम देवाचे ऋण फेडूया. त्याची गूळ, गहू आणि तूप वापरून साधा प्रसाद तयार केला. देवाला अर्पण केला. नंतर गावातील गरीब लोकांमध्ये तो वाटला. त्या दिवसापासून गावात दरवर्षी आषाढात आखाड करण्याची परंपरा सुरू झाली, अशी लोककथा सांगितली जाते. ही कथा ऐतिहासिक घटना आहे असे म्हणता येणार नाही, परंतु ती या परंपरेमागील भावार्थ सुंदरपणे व्यक्त करते. आखाड आणि अन्न संस्कृती. भारतीय संस्कृतीत अन्नाला अन्नपूर्णेचा प्रसाद मानले जाते. आपल्या घरात जे अन्न शिजते ते फक्त पोट भरण्यासाठीच नसते, ते प्रेमाचे, श्रमाचे आणि देवकृपेचे प्रतीक असते. म्हणूनच पूर्वी प्रत्येक सणात अन्नाला विशेष स्थान दिले गेले. आखाडातही त्याच विचाराचा भाग आहे. आखाड आणि दान. पूर्वी अनेक गावात अशी प्रार्थना होती, देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्यातील काही भाग गायीला दिला जाई, पक्ष्यांसाठी ठेवला जाई, एखाद्या गरजू कुटुंबाला दिला जाई, मंदिरात प्रसाद म्हणून वाटला जाई. कारण आपल्या संस्कृतीचा असे मानले जाते की देवाला अर्पण केलेले अन्न जेव्हा इतरांसोबत वाटले जाते तेव्हा त्या प्रसादाचे पावित्र्य अधिक वाढते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा. काळ बदलला, परंपरा बदलल्या, पण काही ठिकाणी भीती निर्माण झाली. आखाड केला नाही तर अपशकुन होईल, तर काहींनी सांगितले अमुक दिवशी केला तर संकट येईल. परंतु आपल्या संतांची शिकवण वेगळी आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, भाव तिथे देव. याचा अर्थ ईश्वराला भीती नव्हे तर प्रेमाने स्मरण करावे, परंपरेचा आदर करावा, पण विवेकही जपावा. आजच्या काळात आखाडाचे महत्त्व. आज आखाड आपल्याला एक मोठा संदेश देतो. अन्नाचा आदर करा, निसर्गाचे ऋण मान्य करा, देवाप्रती कृतज्ञ राहा, कुटुंब एकत्र आणा, प्रसाद वाटा आणि शक्य असेल तेथे दान करा. जर आपण या 6 गोष्टी पाळल्या तर आखाडाचा खरा उद्देश पूर्ण होतो. मित्रांनो, आता आपल्या मालिकेचा शेवट आणि सर्वात महत्त्वाचा भाग उरला आहे. आखाड करताना कोणत्या चुका टाळाव्यात, त्यामागील शास्त्रीय आणि आध्यात्मिक संदेश काय आहे, आजच्या काळात ही परंपरा कशी जपावी आणि शेवटी आपल्या पूर्वजांनी आपल्याला आखाडाच्या रूपाने कोणते अमूल्य वारसा दिला आहे. मी एक तथ्य स्पष्ट करून या मालिकेचा समारोप करते. आखाड ही महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचलित लोकपरंपरा आहे. तिची पद्धत, दिवस आणि नैवेद्य प्रदेश व कुलाचारानुसार बदलू शकतात. त्यामुळे एखादा नियम सर्वत्र समान आहे असे मानता येणार नाही. हा शेवटचा भाग त्या पार्श्वभूमीवर तयार केला आहे. आषाढातील आखाड. शास्त्रानुसार योग्य दिवस, नैवेद्याची पद्धत आणि धार्मिक महत्त्व. आखाड करताना कोणत्या चुका टाळाव्यात, जरा आध्यात्मिक संदेश आणि प्रभावी समारोप. मित्रांनो, आजपर्यंत आपण आखाडाचा इतिहास, त्यामागील परंपरा, योग्य दिवस, नैवेद्याची पद्धत आणि त्याचे धार्मिक महत्त्व जाणून घेतले. पण अजून एक प्रश्न बाकी आहे. जर आखाड हा श्रद्धेचा उत्सव आहे तर त्यात अशी कोणती चूक आहे जी आपण टाळली पाहिजे आणि आपल्या पूर्वजांनी या परंपरेनुसार आपल्याला नेमका कोणता संदेश दिला आहे? चला आज या मालिकेचा समारोप त्या अमूल्य संदेशाने करूया. मित्रांनो, प्रत्येक धार्मिक परंपरेचा उद्देश माणसाला देवाजवळ नेणे हा असतो. पण काळाच्या ओघात काही परंपरांभोवती भीती, गैरसमज आणि अफवा निर्माण होतात. आखाडाबाबतीतही असेच झाले आहे. काही जण म्हणतात हा दिवस चुकला तर अपशकुन होतो. काही जण सांगतात अमुक पदार्थ केला नाही तर देव रागवतात. तर काही जण आखाड केला नाही तर घरात संकट येते. परंतु आपण आतापर्यंत पाहिले की अशा अनेक समजुती या स्थानिक लोकपरंपरेतून आलेल्या आहेत. सर्वांसाठी समान असा धर्मशास्त्रीय नियम असल्याचे स्पष्टपणे सांगता येत नाही. सनातन धर्माचा मूलभूत संदेश भीती नव्हे तर श्रद्धा, सदाचार आणि भक्ती हा आहे. आखाड करताना टाळायच्या काही गोष्टी. परंपरेपेक्षा दिखावा मोठा करू नका. आजकाल काही ठिकाणी आखाड म्हणजे मोठा खर्च, अनेक पदार्थ आणि स्पर्धा असे चित्र दिसते. परंतु आपल्या पूर्वजांनी साधेपणाला अधिक महत्त्व दिले. देवाला महागडा नैवेद्य नको, देवाला भक्ती हवी. देवाला अर्पण करण्यापूर्वी नैवेद्य चाखू नका. ही अनेक घरांमध्ये पाळली जाणारी सुंदर परंपरा आहे. प्रथम अर्पण, नंतर प्रसाद. यामागे शिस्त आणि कृतज्ञतेची भावना आहे.
पूजे दिवशी शक्यतो घरात शांतता आणि सात्विक वातावरण ठेवा. पूजा म्हणजे फक्त मंत्र नव्हे, पूजा म्हणजे शांत मन, स्वच्छ विचार आणि ईश्वराशी संवाद. अन्न वायात जाऊ देऊ नका. आखाडाचा सर्वात मोठा संदेश हाच आहे. आज जगात लाखो लोक उपाशी झोपतात. अशा वेळी देवाला अर्पण केलेले अन्न वाया घालणे ही आपल्या संस्कृतीच्या भावनेला शोभणारी गोष्ट नाही. प्रसाद टाळा. पूर्वी प्रत्येक गावात आखाडाचा प्रसाद शेजाऱ्यांना दिला जायचा, गरजू लोकांना दिला जायचा. यामुळे समाजात प्रेम वाढत असे. आजही ही परंपरा जिवंत ठेवणे हीच खरी पूजा आहे. आखाडाचा आध्यात्मिक अर्थ. आखाड आपल्याला शिकवतो. पहिला धडा कृतज्ञता. आपल्याला मिळालेला प्रत्येक घास ही परमेश्वराची कृपा आहे. दुसरा धडा नम्रता. आज आहे उद्या नसू शकते, म्हणून अन्नाचा कधीही गर्व करू नये. तिसरा धडा वाटून खाणे. ज्या घरात प्रसाद वाटला जातो त्या घरात प्रेम वाढते. चौथा धडा निसर्गाचा आदर. पाऊस, माती, शेतकरी, जनावरे यांच्या योगदानाशिवाय आपल्याला ताटात अन्न येत नाही. म्हणून आखाड हा निसर्गालाही वंदन करण्याचा दिवस आहे. आजच्या पिढीची जबाबदारी. आजची मुले अनेक परंपरांपासून दूर जात आहेत. त्यांची चूक नाही, कारण त्यांना त्या परंपरेचा अर्थ कोणी सांगितलाच नाही. जर आपण फक्त एवढे सांगितले की हे कर नाहीतर वाईट होईल, तर मुलांच्या मनात भीती निर्माण होईल. पण जर आपण त्यांना सांगितले ही परंपरा अन्नाचा आदर शिकवते, देवाचे आभार मानायला शिकवते आणि वाटून खायला शिकवते, तर ती परंपरा पुढील अनेक पिढ्यांत जिवंत राहील. आपल्या पूर्वजांचा अमूल्य वारसा. आपल्या आजी आजोबांची मोठी पुस्तके लिहिली नाहीत, पण त्यांनी परंपरा निर्माण केल्या. त्या परंपरांमध्ये संस्कार लपलेले आहेत, कृतज्ञता लपलेली आहे, कुटुंब एकत्र ठेवण्याचे तत्त्वज्ञान लपलेले आहे. आखाड हा त्याच वारशाचा एक सुंदर भाग आहे. म्हणून आखाड करताना भीती ठेवू नका, श्रद्धा ठेवा, दिखावा करू नका, साधेपणा ठेवा. अन्न वाया घालवू नका, प्रसाद वाटा आणि सर्वात महत्त्वाचे, आपल्या मुलांना आणि नातवंडांना या परंपरेचा अर्थ नक्की सांगा. कारण ज्या परंपरेचा अर्थ समजतो ती परंपरा कधीच संपत नाही. प्रभावी समारोप. मित्रांनो, आषाढातील आखाड ही फक्त एक धार्मिक कृती नाही, तो आपल्या संस्कृतीचा आरसा आहे. तो आपल्या पूर्वजांच्या विचारांचा वारसा आहे. तो अन्न, निसर्ग आणि ईश्वर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण सर्वांनी ही परंपरा श्रद्धेने, विवेकाने आणि प्रेमाने जपली तर पुढील पिढ्यांनाही आपल्या संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा मिळत राहील. जर हा संपूर्ण माहितीपूर्ण प्रवास तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित त्यांनाही आखाडामागील खरा अर्थ आणि परंपरेचे महत्त्व समजेल. अशाच धार्मिक, सांस्कृतिक आणि शास्त्राधारित माहितीसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या घरात आखाडाची कोणती परंपरा आहे ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद.